जय जिजाऊ सिंदखेड राज्य येथील ऐतिहासिक व पुरातन केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेली पुतळा बारव गेल्या अनेक वर्षापासून याचा विकास हा खडलेला आहे। गेल्या 10-12 वर्षापासून शासनाने याचं भूमी अधिग्रहणाचा विषय प्रलंबित आहे। याच्या पुतळा बारवकडे येण्यासाठी हायवेपासून पुतळा बारवकडे रस्ते यासाठी रस्त्याने तसेच याचा आजूबाजूची जमीन सारी पडीत आहे आणि ही जमीन शेतकऱ्यांनी शासन अधिग्रहण करणारे म्हणून पडीत ठेवलेली आहे। परंतु या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य पुतळा बारव याचा विकास होणे अपेक्षित आहे। या ज्यांची भूमी अधिग्रहण होणार असे काही 5-7 शेतकरी त्यामधील एक आदरणीय भाऊ केळकर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील। 11 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे आणि अवघ्या 60 मीटर अंतरावर आमचं क्षेत्रफळ आहे। हायवेपासून केवळ 60 किलोमीटर अंतरावर आणि हा पर्यटनाच्या दिशेने अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे। शासनानं याची जर दखल घेऊन आणि इथल्या लोकांना निधी देऊन जर सहकार्य केलं तर फार मोठं काम होईल आणि तेही एक आपण त्याला म्हणू याचं काम होईल। आणि दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्त्वाची, आम्ही 5 लोक आहोत। ही माझ्या मालकीची वास्तू असून या मालकीच्या क्षेत्रफळात आम्ही सगळे लोक द्यायला तयार आहोत। शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला निधी देऊन सहकार्य करावं आणि रखडलेला हा जो पर्यटनाचं स्थळ आहे बारव, ऐतिहासिक बारव, हजारो वर्षापासून ती आज आम्ही जशीच्या जशी आमच्या आजोबापासून ठेवली आहे, तिला जपलं आहे। जीवाप्रमाणात तिथल्या पुतळ्यांना जपलं आहे, सगळ्या सौंदर्याला जपलं आहे। हे सौंदर्य जशीच्या तसं शासनाला आम्ही देण्यास तयार आहोत। योग्य तो शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला निधी दिला तर आम्ही फार मोठे शासनाचे सहकार्य समजू, उपकार समजू आणि आम्हाला एक हा न्याय द्यावा ही शासन दरबारी आम्ही विनंती करतो। वेळोवेळी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, एडीओ साहेबांना भेटलो, तहसीलदार साहेबांना भेटलो की सर या आम्हाला न्याय द्या। आमदार साहेबांना भेटलो, पण मला सर्वांना एकच विनंती करायची, सर्वांनी सहकार्य केलं, मला सहकार्य केलं असं नाही आहे, परंतु आज पावे तो मला आजपर्यंत निधी नाही मिळाला आणि रखडलेला हा प्रस्ताव तसंच पडलेला आहे, म्हणून शासनाने सहकार्य करावं। बाळासाहेब केळकर यांनी सांगितलं की ही पुतळा बारव ऐतिहासिकदृष्ट्या जगातील सर्व मूर्त्या देवदेवतांच्या व अनेक मूर्त्या या पुतळा बारवीमध्ये, परंतु हे वैभव नष्ट होत चाललंय। तर याचा शासनाने जो शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाचा विषय तो तात्काळ मार्गी लावा आणि शासनाने मायबाप जनतेला न्याय द्यावा एवढीच आमची विनंती। जय जिजाऊ जय शिवराय।